आपण मी कॉल करणार होता. तूच कॉल करणार होता असं काय? भाई तू करणार होता ना. अरे बाबा नाही, तूच करणार होता. तू कॉल. एक मिनिट मला कोणी काही कॉल केलेला नाहीये. काय आहे ते नीट सांगा. काय झालं? शिवा सरप्राईज आहे. सरप्राईज. अरे काय सरप्राईज काय? चंदन कुठे? चंदन त्याच सरप्राईज आहे. त्याच अच्छा सरप्राईज आहे आणि जीवाला माहित नाही. शिवा अगे यांचं नेहमीच आहे, माझ्यावर ढकलतात, स्वतः विसरतात. मारे नाही घाल दगड. एक घाल मिनिट, दगड. तुमचं नेहमीच आहे, मी माझं करतो नेहमीच सगळी आहे. कामं. घाल दगड तुम्ही. मी सगळी कामं करतो. अरे, सगळी मी वास करा. बस करा. ठीक आहे मला काही माहित नाही आणि मी रागावले वगैरे नाहीये, पण आता सांगा ना सरप्राईज काय, म्हणजे मी मदत करीन. शिवा. अरे हा यार सांगा ना, काय आहे हे कशासाठी सरप्राईज. इथे बघ. बाद आहे. कॉंग्रॅच्युलेशन. भाई सोबत काय आहे सगळं चंदन. भाई साहेब खूप भारी वाटला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शिवा मी गाडी घेतली. आय मीन क्लायंटने दिली. अच्छा ते डीलिंग चालू आहेत नवीन ते हेच आहे का? पहिल्या डील नंतर क्लायंट इतका खुश झाला की त्याच्यानंतर त्यांनी याला अजून डील्स दिला. आणि काल एक खूप इम्पॉर्टंट डील क्रॅक करायची होती. एक विंटेज कार होती त्यांच्याकडे जी त्यांना अर्जंटली सेल करायची होती आणि कोणीच बाहेर सापडेना. पण माहित नाही कसं तरी मी ती एका दिवसात क्रॅक केली आणि त्यांनी मला ही गाडी दिली. अप्पर भाई बघतोय ना आपण एवढी वर्ष काम करतो, आपल्याला कोण नाही कार गिफ्ट करत. आम्हाला उपयोग नाही आपल्या कामाचा. भाई साहेब चंदन मला मला खूप भारी वाटतंय. खूप खुश आहे मी. तू सगळं शून्यातनं उभं केलं आणि भाई कमाल चाललंय सगळं. वा माझ्या चंदनचं कौतिक करावं तेवढं थोडं आहे. दृष्ट काढायला पाहिजे, नाहीतर कुणाची तरी दृष्ट लागायची. आल्या गेल्याची, भूताखेताची, रस्त्यावरच्या माणसांची, दारच्या माणसांची, म्हाताऱ्याची, कोताऱ्याची, कुणाची बी नजर नगे लागायला माझ्या लेकराला. बरं आजी, आता ते नजर वगैरे सोडा, नारळ फोडा आणि गाडीचं उद्घाटन करा. हे बघ, ही सगळी तुझी मेहनत आहे की नाही, मग पूजाही तूच करायची आणि नारळ सुद्धा तूच फोडायचा.